Now we will see the another topic, that is valency. The capacity of an element to combine is called as its valency. आपण बघितलेलं आहे खूप वेळा की एखाद्या जर एलिमेंटकडे त्याचं जेवढं पाहिजे तेवढं इलेक्ट्रॉन नसेल तर तो काय करतो, तर दुसऱ्या कंपाऊंडबरोबर जाऊन तो कंबाईन होतो, दुसऱ्या एलिमेंटबरोबर जाऊन तो कंबाईन होतो, एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटबरोबर जाऊन तो कंबाईन होतो. याला म्हटलं जातं इट्स व्हॅलेन्सी. द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट is indicated by a specific number. It is the number of chemical bond between one atom of that element with the another atom. एक केमिकल बॉन्ड जो एका ॲटमचा आहे तो दुसऱ्या ॲटम बरोबर नंबर ऑफ केमिकल बॉन्ड किती आहे त्याच्यावरनं आपण त्याची व्हॅलेन्सी ठरवू शकतो. In 18th and 19th century, the law of chemical combination was used to find the valency of element. In 20th century, the relationship of the valency of element with its electronic configuration was recognized. Now see here, sodium atom. Okay, electronic configuration काय आहे त्याचं 281. म्हणजे फर्स्ट जो ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि थर्ड ऑर्बिटमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे जर ह्याचं थर्ड ऑर्बिट कंप्लीट करायचं असेल तर त्याला काय करायला लागेल, एक तर त्याला कोणाकडनं तरी 7 इलेक्ट्रॉन्स घ्यायला लागतील किंवा हा आपला 1 इलेक्ट्रॉन्स आहे तो दुसरा कोणाला तरी द्यायला लागेल, मगच त्याचं ऑर्बिट कंप्लीट होऊ शकतं. मग असं बघायला गेलं तर व्हॉट हॅपन्स सी इन क्लोरीन ॲटम. क्लोरीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 287. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंडमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि थर्डमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्याला जर आपलं थर्ड ऑर्बिट कंप्लीट करायचं असेल तर 1 इलेक्ट्रॉन पाहिजे आणि तो त्याला कुठून मिळू शकतो, सोडियमकडनं. ओके, सो वेन सोडियम अँड क्लोरीन कंबाईन्स इट फॉर्म्स NaCl, that is sodium chloride. NaCl, that is sodium chloride. So a sodium atom gives away 1 electron and the cations of sodium is formed. Hence the valency of sodium is 1. सोडियम काय करतो, आपला 1 इलेक्ट्रॉन्स जो आहे तो क्लोरीनला देऊन टाकतो आणि मग त्याची व्हॅलेन्सी आहे 1. क्लोरीन ॲटम टेक्स अप 1 इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म्स द एनायन. आणि क्लोरीन काय करतो, तर सोडियमकडनं 1 घेतो इलेक्ट्रॉन्स आणि त्यामुळे तो काय बनतो, एनायन्स ऑफ क्लोरीन. सो क्लोराईड अँड दस द व्हॅलेन्सी ऑफ क्लोरीन इज 1. कारण सोडियम पण आपला 1 इलेक्ट्रॉन देतो आहे आणि क्लोरीन पण सोडियमकडनं 1च इलेक्ट्रॉन घेतो आहे, म्हणून त्या दोघांची व्हॅलेन्सी काय आहे, 1-1. आफ्टर गिविंग अँड टेकिंग अप द इलेक्ट्रॉन्स इज ओव्हर, the electronic configuration of both resulting ions has a complete octet. मग दोन्ही आयन्स जे आहेत त्यांचे ऑक्टॅट का होणार, कंप्लीट होणार. इथे सुद्धा ह्यानी एक इथून घेतल्यामुळे ह्याचा सुद्धा जो ऑर्बिट आहे तो कंप्लीट होणार आणि वरच्यानी सुद्धा आपला 1 इलेक्ट्रॉन ह्याला देऊन टाकल्यामुळे ह्याचा सुद्धा ऑर्बिट कंप्लीट होणार. Due to the attraction between the unit but opposite charge of 2 ions, one chemical bond is formed between Na and Cl and the compound that is NaCl is formed. म्हणजे sodium chloride. Okay, that is called as a common salt. Thus, the sodium atom has a capacity to give away 1 electron while chlorine atom has a capacity to take up 1 electron. This means that the valency of both the elements, sodium and chlorine, is 1. From this electronic definition, a valency is as follows. The number of electrons that an atom or element gives away or take up while forming a ionic bond is called as a valency of that element. This is the definition of valency. Okay, this is the definition of valency of the element. So I think you must have thoroughly understood it.